बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं प्रज्ञाशील करुणाकरा महिमा तुझा अपार युगंधरा क्रांतीवीरा वंदन तुला त्रिवार विश्वशांतीचा मार्ग जो बुद्धाने दिधला त्या बुद्धाचा धम्म जगिया वंदनीय ठरला बुद्धाची कपिल वस्तू शाक्य वसती स्थान शाक्य कुळातील शुद्धोधन गणनायक तो महान महामाया अन प्रजापतिया दोघीही कुलवान बुद्धामृतवाणी बुद्धामृतवाणी शुद्धोधनाशी विवाह झाला आषाढातले व्रत करणे ही होती प्रथा समान मंगल समयी भल्या पहाटे महामाया उठली स्नान संध्या पूजा करून धनवाटीत सुटली शुद्धोधनाच्या रंग महाली नटून थटून गेली त्या मिलनाच्या रात्री दोघे एक रूप झाली सुमेध बोधी सत्वराणीच्या स्वप्नी प्रगट झाले पोटी तुझ्या मी जन्म घेईन असे तिला वदले बुद्धामृतवाणी बुद्धामृतवाणी गर्भवती राणी मग तेव्हा वदली राजाला इच्छा झाली माझ्या मनाची जाव माहेराला त्या स्वप्नाचा अर्थ राजाला ब्राह्मणांनी कथिला पोटी तुमच्या जगतारक तो येईल जन्माला महामायावती राणीचा तो आला प्रसूती काळ लुंबिनीच्या शाल छायेतच जन्मा आले बाळ बुद्ध बुद्ध हे दाही दिशातून ध्वनी ऐकू आले असित मुनी मग शुद्धोधनाच्या दरबारी गेले बुद्धामृतवाणी बुद्धामृतवाणी त्या बाळाचे तेज पाहुनी अचंबित झाले चरणतयाचे स्पर्शून बदले बुद्धच अवतरले मांडीवरती घेता त्याला अश्रू नयनी आले अनर्थ समजून राजा राणी चिंताग्रस्त झाले या अश्रूचे कारण सांगा मुनिवर आम्हाला भाकीत सांगू नका अशुभते आमच्या बाळाला जग उद्धारक ऐसे बालक तुमचे ठरणार कीर्ती पाहण्या या बाळाची मी तर नसणार बुद्धामृतवाणी 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 बुद्धामृतवाणी
पडली आजारी महामाया ही, म्हणे आता मी जाते बाई. शूर काळाने केली घाई, सिद्धार्थाला जवळ घेतले, प्रजापतीच्या स्वाधीन केले, कंठ दाटला अश्रू आले. महामायेने डोळे मिटले, दिवस चालले वाढू लागला, बोल बोबडे बोलू लागला, हर्ष जागला शुद्धोधनाला. 8 वर्षाचा बाळ झाला, एके समयी वनात गेला, निसर्ग शोभा पाहू लागला. जागली पहाट उठ शिंप सडा माऊले, जागली पहाट उठ शिंप सडा माऊले, दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पाऊले, दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पाऊले. जागली पहाट उठ शिंप सडा माऊले, दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पाऊले, दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पाऊले. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. रंगली ती पूर्व दिशा दिनचर्या कर सुरू, रंगली ती पूर्व दिशा दिनचर्या कर सुरू. आगमनार्थ जागले तुझ्या गुरुचे सद्गुरु, आगमनार्थ जागले तुझ्या गुरुचे सद्गुरु. चिमण्या पाखराने स्वागता हे गीत गायले, दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पाऊले, दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पाऊले. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. भिक्खू संघ साथीला प्रशांत चित्त चालती, भिक्खू संघ साथीला प्रशांत चित्त चालती. बुद्ध नाम एक मुखे सुस्वरात बोलती, बुद्ध नाम एक मुखे सुस्वरात बोलती. हर्ष भरे जागली वसुंधरेची घरकुले, दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पाऊले, दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पाऊले. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. भंते भदंताचे पहा शुद्ध स्नान संपले, भंते भदंताचे पहा शुद्ध स्नान संपले. सुगंधमय उपासिकांनी पुष्पहार गुंफले, सुगंधमय उपासिकांनी पुष्पहार गुंफले. कुंकवाचे जागी त्यांनी अष्टगंध लावले, दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पावले, दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पावले. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि.
निसर्ग सृष्टी पावली अथांग दिव्य पाहुनी निसर्ग सृष्टी पावली तथागताच्या शिरी केली पिंपळाची सावली तथागताच्या शिरी केली पिंपळाची सावली त्या सावलीत काशी नंदा विश्व गे समावले दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पावले दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पावले जाहली पहाट उठ शिंप सडा माऊले दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पावले दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पावले बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि तथागताचे लोण पसरले आम्रपालीला लोक विसरले तथागताचे लोण पसरले आम्रपालीला लोक विसरले असे कसे गे अघटित घडले मनाशी आपल्या म्हणाली असे कसे गे अघटित घडले मनाशी आपल्या म्हणाली श्यामनगरीची रूप गर्विता नर्तकी आम्रपाली शरण बुद्धाला आली शरण बुद्धाला आली शरण बुद्धाला आली शरण बुद्धाला आली दाशिना तिला कळाले ऋषी मुनी कुणी नगरीत आले पुसता दाशिना तिला कळाले ऋषी मुनी कुणी नगरीत आले कोतावडे ते कोण कुठले पडताळा या निघाली कोतावडे ते कोण कुठले पडताळा या निघाली श्यामनगरीची रूप गर्विता नर्तकी आम्रपाली शरण बुद्धाला आली शरण बुद्धाला आली शरण बुद्धाला आली शरण बुद्धाला आली पाहता झाली मोहित भोजनास त्या करुण निमंत्रित तया पाहता झाली मोहित भोजनास त्या करुण निमंत्रित पाहावे कसे ना होतील रंकित येता रंग मागाली पाहावे कसे ना होतील रंकित येता रंग मागाली श्यामनगरीची रूप गर्विता नर्तकी आम्रपाली शरण बुद्धाला आली शरण बुद्धाला आली शरण बुद्धाला आली शरण बुद्धाला आली राजस भोजन आम्रपालीला म्हणती उद्देशून गुरकुन घेता राजस भोजन आम्रपालीला म्हणती उद्देशून धन्य हो माते ही वाणी ऐकून लज्जेने मूर्छित झाली धन्य हो माते ही वाणी ऐकून लज्जेने मूर्छित झाली श्यामनगरीची रूप
गर्विता नर्तकी अम्रपाली शरण बुद्धाला आली शरण बुद्धाला आली शरण बुद्धाला आली शरण बुद्धाला आली ख्याती पावली ती वैशाली नगरी वैभवशाली ख्याती पावली ती वैशाली नगरी वैभवशाली त्या नगरीची रूप गर्विता नर्तकी अम्रपाली शरण बुद्धाला आली शरण बुद्धाला आली त्रिसरण पंचशिलाचे सूर जुळाले त्रिसरण पंचशिलाचे सूर जुळाले भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले दिव्य ज्ञानाचा गाऊनी प्रकाश दीन दुबळ्यांचा केला विकास दिव्य ज्ञानाचा गाऊनी प्रकाश दीन दुबळ्यांचा केला विकास अज्ञानाचे असुर ते दूर पळाले अज्ञानाचे असुर ते दूर पळाले भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले जीर्ण रूढीच्या जीर्ण चाली रीती नष्ट केल्या देऊन मूठ माती जीर्ण रूढीच्या जीर्ण चाली रीती नष्ट केल्या देऊन मूठ माती अंधश्रद्धेचे सारे रान जळाले अंधश्रद्धेचे सारे रान जळाले भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले
पंचजींना आपण विनंती करत आहोत. आपणा सर्वांना त्रिशरण आणि पंचशिलांची आपण सर्वजण करत आहोत म्हणून मंत्रीजींना आपण विनंती करत आहोत आणि आपण सर्वजण माझ्याबरोबर याचना म्हणायची आहे. ओ काशवन्ना मी म्हणते कार्यास म्हणते शरणेनं सदी पंचशीलं धम्मं याचामि अनुगं कत्वा शीलं धृतमेवन्ते शरणेनं सदी पंचशीलं धम्मं याचामि अनुगं कत्वा शीलं धृतमेवन्ते. बाहेर धम्मं शरणं गच्छामि अतियाम्पि धम्मं शरणं गच्छामि. अहो 12 वाजता आलो पण नेमकं झालंच नाही. आत्ताच गाडी अतियाम्पि निघायचं ते प्रार्थना चालू शिवराव वाटा. मी कॉल कर इथून निघाला कॉल करतो मला. समाधियामि काय उशीरच टाकणार होतो ना. बनवलाय तो व्हिडिओ फक्त क्वालिटी कमी. हां मग व्हॉट्सअपला जावं लागतं नाही होतं पण सकाळी लवकर आलो ना मी निघून. चालेल ठीक आहे. हो चालेल हो चालेल. पंचशिखा कथानि समाधियामि तीरेण सुखतिं नन्ति तीरेण भोगसम्पदा तीरेण निकुतिं नन्ति तस्मा तीरावितो थायि. JP parent sister brother son daughter. उपस्थित सर्व उपासक आणि उपासिकांना विकू म्हणताय की तुम्हाला सर्वांना गुड आफ्टरनून. माझे प्रिय भाऊ बहीण आणि सर्व इथले मुलं. This is my first time to be here. ही माझी पहिलीच वेळ आहे की भारतामध्ये यायची.
And with my book, feel very heartwarming. Like am stay among my own nephew, sister and brother. तुम्ही ज्या सर्व प्रकारे ज्या इतक्या प्रेमाने माझे सर्व भाऊ बहीण ज्या प्रकारे माझं आणि संघाचं वेलकम केलं आहे त्यासाठी मला खूप खूप आनंद होत आहे. I can see love, affection. सर्वांचं इतकं मैत्रीपूर्वक काम बघून तुमचं ज्या प्रकारे तुम्ही आमचं स्वागत केलं हे सर्व आम्हाला खूप भारावून गेलं आहे आणि यासाठी मी तुमचं अभिनंदन करतो. जय भीम. Love, affection. The Mahaprabhu. प्रेम जे आहे जे आपण मैत्रीपूर्वक काम करतो जे आपण इतका आनंदाने काम करतो हे सर्वात सुप्रीम आहे सर्वात महत्वाचं आहे. Mahakaruna is the floor of the Lord Buddha teaching. आणि बुद्धिझम मध्ये धम्मामध्ये जे बुद्धांनी शिकवलं आहे ते सर्वात महत्वाचं म्हणजे महाकरुणा. आपल्या मनामध्ये खूप मोठी करुणा असली पाहिजे आणि हे शिकवण बुद्धाची आहे. Mahakaruna is not for only Buddhist people, but all humankind. करुणाच नाही तर महाकरुणा खूप मोठं मन आहे. हे महाकरुणा फक्त आपल्या बुद्धिझम मध्येच नाही आहे किंवा बुद्धिस्ट लोकांसाठीच नाही आहे तर जेवढेही या पृथ्वीवर मनुष्य आहेत सर्वांसाठी महाकरुणा आहे. At the time, there are a lot of human problems. आणि तुम्ही सर्वजण बघू शकता की आता या वेळेस भारतातच नाही याच ठिकाणी नाही तर पूर्ण जगामध्ये खूप सारे अडचण निर्माण झालेले आहेत खूप सारे प्रॉब्लेम निर्माण झालेले आहेत. Only Mahakaruna can solve this. आणि हे या जगामध्ये या देशामध्ये प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे प्रॉब्लेम निर्माण झाले आहेत याचं एकच सोल्युशन आहे ते म्हणजे महाकरुणा. If you can treat follow Mahakaruna, suffering, hatred, anger in your own mind will disappear. आणि जर तुम्ही सर्वांनी इथे उपस्थित उपासक उपासिका ज्या ज्या लोकांमध्ये दुःख आहे या जगामध्ये जिथे जे दुःख घेऊन जाईल आपण दुःखी राहणार नाही. After that, you will very happy anywhere you go, like monk and you can walk from Thailand. He can happy everywhere you go. आणि जर आपल्या हृदयामध्ये करुणा आली महाकरुणा जर आली तर आपण कधीच दुःखी होणार नाही आपण सुखमय होईल. कशा प्रकारे की ज्या प्रकारे इथे सर्व भिक्खू आहेत भिक्खू कुठेही असो पावसाळा हिवाळा असो आज उद्या ऊन जिथे जिथे भिक्खू असतील तिथे तिथे ते शांततामय असते आनंदमय असतात. त्याच प्रकारे आपले जीवन आनंदमय पूर्ण होईल. If you like to join the pilgrim walk to let go of hatred and hatred in your own mind, I believe that each of us can do this. आणि माझा विश्वास आहे की जर तुम्ही बुद्धाचा मार्ग महाकरुणाचा मार्ग जर सांभाळला मनामध्ये तर तुम्ही माझा विश्वास असा आहे की तुम्ही इथे सर्वच लोक आनंदमय होईल सुखमय होतील तुमच्या मनामध्ये दुःख हे नाही राहील. Therefore, and on up at here should quickly step up the strong determination developing awareness every movement of your body. आणि सर्वात महत्वाचं आहे बुद्धाची शिकवण की आपण जे काही काम करत आहोत ते सर्वात महत्वाचं आहे अवेअरनेस
म्हणजे आपण आपल्याला स्वतःला ओळखलं पाहिजे, आपण काय करत आहोत हे याची जाणीव व्हायला पाहिजे आपल्याला. आपल्याला माहिती असेल की आपण इतके वर्ष जे काम करतो आपण हम होश में नहीं रहते, खुशी में करते, दुःख में करते. मंदिराचं म्हणणं आहे की तुम्ही जेही काम कराल ते पूर्ण होश मध्ये करणं खूप गरजेचं आहे. When you, I can show you that you really need suffering from in your mind. आपल्या मनामध्ये जे दुःख आहे ना, हे दुःख यासाठी आहे की आपण जे काही करतो हे आपल्याला काही जाणीव राहत नाही. तर भिक्खू सांगत आहे असली पाहिजे. मी श्वास घेत आहे, तुम्ही श्वास घेत आहे याची जाणीव तुम्हाला असायला पाहिजे. आणि काय करत आहोत तर भिक्खू सांगत आहेत की तुम्हाला कधीच दुःख होणार नाही, कुठल्याच गोष्टीपासून तुम्हाला त्रास नाही होणार जर तुम्ही प्रत्येक गोष्ट जर जाणीवपूर्वक केली, जाणीव ठेवून केली तर. If you can treat everybody like your own sister and brother, the world certainly will become perfect. आणि हे जाणीवपूर्वक जे आपण भिक्खूने सांगितलं आपले की अवेअरनेस, हे तुम्ही स्वतःही इम्प्लिमेंट करा. आणि जेवढे आपले भाऊ बहीण असतात सर्व, तर त्या सर्वांनाही सांगा की अशा प्रकारे जगा, अवेअरनेस सोबत जगा, जे करून की तुम्ही आनंदी व्हाल आणि आपल्या सोबत सर्व परिवार आपला आनंदमय होईल. Finally, may the Lord Buddha, who perfectly enlightened one breath of powerful with you all, may you always be happy, safe, peaceful, always. Thank you so much. Sadhu. भिक्खू सांगत आहे की शेवटी ज्या प्रकारे बुद्धाला निर्वाण प्राप्त झालेला होतं त्यांच्या शिकवणीमुळे, त्यांच्या मार्गामुळे, त्याच प्रकारे तुम्ही जर त्याला फॉलो केलं तर तुमचंही निर्वाण, तुम्ही निर्वाण प्राप्त करू शकता आणि इथून आनंदमय जगू शकता. आणि हे सांगून मी थांबतो. Mr. Katan and Mr. Siddhartha, who support every strategicity, everything. My group from Thailand, walking walk, every day, every time, always. भिक्खू सांगत आहेत की उपस्थित गगन मलिक सर, सिद्धार्थ दादा, हत्तीअंबरे हे इथले खूप पवित्र लोक आहेत. यासाठी पवित्र आहेत की उपस्थित सर्व भिक्षू संघाला पूर्ण सपोर्ट यांचा आहे. राहायची व्यवस्था, थांबायची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था, थांबता वेळीस, चलताना सुद्धा गगन मलिक सर, सिद्धार्थ हत्तीअंबरे या सर दोघांचंही खूप लक्ष, प्रत्येक गोष्टीचं लक्ष हे दोघं जण ठेवतात. यासाठी दोघही जण इथले खूप पवित्र लोक आहेत. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सर्वप्रथम मी विनम्र अभिवादन करतो. आपल्या आज या बुधवारामध्ये गावामध्ये बंदीचे आले, गेल्या 17 तारखेपासून ते सर्व बंदीची पायी चालत आहेत. तुम्ही ज्या पद्धतीनं त्यांचं रांगोळी टाकून, फुलं टाकून स्वागत केलं आहे. बंदीची सर्व आतापर्यंत जवळपास 10 ते 12 किलोमीटर चालले, पण थकले असताना सुद्धा त्याच्या चेहऱ्यावर रौनक आहे. तुम्ही त्या गावाच्या वतीनं त्या बंदीचं 3दा स्वागतात देऊन स्वागत करा. 3दा साधुकार द्या. ही धम्मयात्रा 17 तारखेला परभणीहून आम्ही सुरू केली आहे. 570 किलोमीटरची ही धम्मयात्रा आहे. आज जवळपास 340 ते 345 किलोमीटर या धम्मयात्रेचं अंतर पूर्ण झालेलं आहे. भक्तीजी 1 महिना आपल्या महाराष्ट्रामध्ये राहत आहेत. त्यांच्या जवळपास 18 ते 19 दिवस पूर्ण झाले. येणाऱ्या 15 तारखेला या धम्मयात्रेचा समारोप चैत्यविवर होणार आहे. मला तुम्हाला इथे मुद्दाम सांगायचं आहे की आज जसं आपण ज्या पदयात्रा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी काढलेली आहे, एखाद्या भगवान बुद्धाचं धम्माचं चक्र गतिमान करण्यासाठी काढलेली आहे.
बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस धम्माची दीक्षा घेतली आणि त्यांचं स्वप्न होतं की भारत बनतेची रोज 20 किलोमीटर पायी चालते, त्यांच्या पायात चप्पल नाही, वेता होतात. आता मला त्या विहारामध्ये आमच्या वेळेस सांगितलं आमच्या धम्मबंधूनं की 1 किलोमीटर आहे, पण जवळपास हे 1.5 ते 2 किलोमीटर झाले. आपण सर्वांना माझी विनंती आहे या पुढं पण हे भंतेजी आपल्या जी सेवा करायची त्यांचं किलोमीटर आपण कमी कसं होईल, त्यांना आपण चैतन्यवर लवकर कसं घेऊन जाऊ हे पाहिलं पाहिजे. आज या गावामध्ये तथागत भगवान गौतम बुद्धांचा अस्थि कलश आणि 110 भंतेजी आपल्या गावामध्ये आले. आज तथागत भगवान गौतम बुद्ध आपल्या गावामध्ये अवतरले ते तुम्हाला मुद्दा मी सांगू इच्छितो. आणि पुन्हा एकदा त्या भंतेजीला 3दा साधुकार देऊन तुम्ही यांचं साधुकार देऊन स्वागत करा. ही धम्मयात्रा माझे धम्मबंधू गगन मलिक 2012 मध्ये श्रीलंकेमध्ये तथागत भगवान गौतम बुद्धांचा त्यांनी पिक्चर केला, रोल केला. आणि 2014 मध्ये त्यांनी बाबासाहेब आंबेडकर आणि तथागताचे सर्व गुण अंगीकारून हिंदू असताना सुद्धा ते बौद्ध 2014 मध्ये झाले. त्यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या वाजून त्यांचे स्वागत करायचं. तसेच भारतामध्ये 84,000 तूप तयार करण्याचा अशोक सम्राटांचा धोरण होतं आणि ते पूर्ण केलं. त्या धर्तीवर माझा धम्मबंधू ज्यावेळी 2014 मध्ये बौद्ध झाल्यानंतर न थांबता 84,000 तथागत भगवान गौतम बुद्धांच्या मूर्तीचं वाटपाचा ध्येय मनात ठेवून त्यांनी त्यांची पुढील वाटचाल सुरू केली. जवळपास 15,000 ते 20,000 तथागत भगवान गौतम बुद्धांच्या मूर्तीचा वाटपाचा कार्यक्रम झाला. काल सुद्धा आपल्या पाठिंबाच्या मुक्कामाच्या ठिकाणी आम्ही जवळपास 35 तथागत भगवान गौतम बुद्धांच्या मूर्ती बंदीच्या हाताने वाटप केल्या. मला सांगायचं तुम्हाला एवढंच, हे बंदीची 1 महिना आपल्यामध्ये धम्माचं चक्र गतिमान करण्यासाठी, बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी 570 किलोमीटर पायी चालते. तर या काळामध्ये, येणाऱ्या काळामध्ये आपण सुद्धा तथागत भगवान गौतम बुद्धांचं चक्र गतिमान करायचंय, बाबासाहेबांचं स्वप्न पुढे न्यायचंय. आज ही यात्रा इथं गेली आणि असा कार्यक्रम संपला असं नाही करायचं. आपण जर रविवारी बुद्धविहारात जातो, पण गगनजींचं एक स्वप्न आहे आणि गगनजींचं एक विचार आहे, ते सांगतील की आपण जर बुधवारी आपण बुद्धविहारामध्ये गेलं पाहिजे, हे त्यांचा संकल्प आहे. आणि आपण येणाऱ्या काळामध्ये सर्वजण बुधवारी बुद्धविहारात जाऊया. मला पुन्हा तुम्हाला एक नम्र विनंती करायची, ही धम्मयात्रा 15 जसं आज तुम्ही या बंदिनीचं स्वागत केलं तसं स्वागत करण्यासाठी हे 1 महिना पायी चालणार आहेत. यांचं सुद्धा त्याच पद्धतीने स्वागत करण्यासाठी आणि यांना आपल्याला दाखवायचं आहे की आम्ही बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी आहोत, तथागत भगवान गौतम बुद्धांचे बुद्ध आहोत. तुमच्या स्वागतासाठी आणि बाबासाहेबांना नतमस्तक होण्यासाठी आपण सर्वांनी लाखोच्या संख्येने इथे उपस्थित राहायचं. मी आयोजक म्हणून तुमचा लहान भाऊ म्हणून तुम्हाला विनंती करतो की आपण सर्वांनी 15 तारखेला सर्वांचा आभार व्यक्त करतो. आणि मी आदरणीय गगनजीला विनंती करतो की आपण 2 मिनिटं आभार थाईलैंड से और भगवान बुद्ध का अस्थि कलश यहाँ पर आया है और ये आपको जो आशीर्वाद देकर जा रहे हैं
जिसे कहते हैं कि सुख शांति और समृद्धि इस गांव में और बढ़ेगी। ऐसे चरण पढ़ना बहुत ही पुण्य और सौभाग्य की बात है और आप सबका हम अभिवादन करते हैं कि आपने बहुत अच्छा स्वागत किया, बहुत अच्छे तरीके से यहाँ पर लाए और बहुत अच्छा जो है आपने कार्य किया है, इसके लिए अभिवादन। ये जो धम्म यात्रा है, ये धम्म यात्रा केवल कट रहे हैं, खून निकल रहा है, रातों को टांके लगाए जाते हैं, उसके बाद भी वो चल रहे होते हैं और उनके चेहरे पे एक मुस्कुराहट है। मैंने इनसे पूछा कई बार कि आपके चेहरे पे मुस्कुराहट क्यों है। वो कहते कि जब मैं इतने सारे लोगों को मुस्कुराते हंसते देखता हूँ, हमारा स्वागत करते देखता हूँ, तो मैं अपने दर्दों को भूल जाता हूँ। ऐसी सिचुएशन में ये सब लोग चल रहे हैं, तो हमें जितना हो सके उनको कम से कम कष्ट देना है और ज़्यादा से ज़्यादा स्वागत करना है। और बॉम्बे में 15 फरवरी को सभी को एक साथ मिलकर जुड़ना भी है और ये बताना है कि हम सब बाबा साहब का सपना पूरा करने के लिए, एक बौद्धमय बनाने के, भारत बनाने के लिए एक साथ हैं। तो अब हम ज़्यादा समय आज मैं नहीं लेना चाहता, क्योंकि अभी क्या हुआ कि आपके गांव के अंदर आने के लिए उन्हें 2 किलोमीटर इधर चलना पड़ा, वो 2 किलोमीटर ज़्यादा चलेंगे। तो आगे आने वाले समय में मैं आपको समझाना चाहता हूँ, हमारी मानसिकता ये होनी चाहिए कि इनको आराम कैसे दिया जाए, ज़्यादा से ज़्यादा, कम से कम चले। इनके पाँव के नीचे टांके लगे हुए हैं, तो ये सारी चीज़ें हमें सोच कर आगे बढ़ना है। और एक बार फिर से आप सबका साधुवाद और अब मिलकर विश्वाला शांती आणि मानवतेला देणारे शांतीदूत महाकारुणिक तथागत भगवान गौतम विनंती माननीय गगनजी मलिक साहेब आणि सिद्धार्थजी अंबारे साहेब प्रदेशाध्यक्ष काँग्रेस कमिटी आणि 110 हॅदरचे बौद्ध भिक्खू संघ आपल्या गावात आलेला आहे, मी सर्वांचं स्वागत करतो। या ठिकाणी धम्मदूत श्री अभिनंदन माननीय गगनजी मलिक साहेबांनी हा जो कार्यक्रम संपूर्ण भारताला जोडण्याचं जे योगदान देत आहे, त्याबद्दल मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचं अभिनंदन करतो आणि संतोषजी सोनवणे यांना विनंती करतो की त्यांनी मलिक साहेबांचं त्याचप्रमाणे या ठिकाणी महाराष्ट्र राज्य काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष माननीय यांनी संपूर्ण चळवळीला योगदान देऊन अत्यंत मोलाचं सहकार्य केलं आणि या ठिकाणी संपूर्ण भारतातील बौद्ध समाजाला जोडण्याचं काम आणि संपूर्ण विश्वाला शांतीचा संदेश देण्यासाठी आंतरराष्ट्रीय संघ प्रणाली बौद्ध भिक्खू संघाची बुद्धत्वाची सम्यक वाणी प्रेरित तथागताची भव्य धम्म पदयात्रा निघाली, भव्य धम्म पदयात्रा निघाली मानवतेच्या धामी। बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि। परभणी ते चैत्यभूमीवर आगमन या संघाचे, सिद्धार्थ हत्ती अंबिरे मुख्य आयोजक ज्याचे, 110 या भंतेजींची धम्म चालना नामी भव्य धम्म पदयात्रा निघाली, भव्य धम्म पदयात्रा निघाली मानवतेच्या धामी। बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि। गगन मलिक धम्माचे प्रचारक करण्या बुद्ध प्रचार, बुद्ध मूर्ती 84,000 देण्याचा निर्धार, भारत आपला भावा बुद्धमय पण हा मंगलकामी भव्य धम्म पदयात्रा निघाली, भव्य धम्म पदयात्रा निघाली मानवतेच्या धामी। बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि।
780 किलोमीटरचे अंतर ते चालूनी महासूर्याच्या चैत्यभूमीवर नतमस्तक होऊनी बोधिसत्व या युगंधराला करुनी नमन सलामी भव्य धम्म पदयात्रा निघाली भव्य धम्म पदयात्रा निघाली मानवतेच्या धामी बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि आंतरराष्ट्रीय संघ प्रणाली बौद्ध भिक्खू संघाची बुद्धत्वाची सम्यक वाणी प्रेरित तथागताची भव्य धम्म पदयात्रा निघाली भव्य धम्म पदयात्रा निघाली मानवतेच्या धामी बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं